एक धमाल सरप्राईज. कारण आता या मंचावरती सगळ्यांनाच हसवायला येणार आहे एक पाहुणे कलाकारांची जोडी. आणि त्यासाठीच आपल्याला जायचंय प्राध्यापक विसर भोळेंच्या घरी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पुष्कर श्रोत्री आणि क्रांती रेडकर. आजा रे मैं तो कब से खड़ी इस बात की अखियां थक गई पंख निहार. आजा रे वरून आठवलं आमचे हे अतिशय विसर भोळे हो. म्हणजे आता बघा ना, मधुचंद्र की रात को सच के बैठी थी मैं सजनी और मच्छी मार्केट में मेरा पता ढूंढ रहे थे मेरे पति गजनी. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का. पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती, कोमल काया की मोह माया उन्हावता अंधनल्याली. भूल गया सब कुछ याद नहीं अब कुछ. हे 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 आहे एका तरी गाण्याचा ताळमेळ आहे. हे हे माझं काही चुकतंय का ग जुली? जुली? अहो मी तेजस्विनी. ओ सॉरी सॉरी, मी चुकून तुमच्या घरात आलो, मला माफ करा. मनस्विनी ताई माफ करा. अहो इकडे या, मी तेजस्विनी तुमची बायको तेजस्विनी. आणि शेजाऱ्यांकडे कशाला जाता? थोबाडीत खायला. काय? हो, त्या दिवशी मी चुकून ते ह्याच्यात घुसलो ग. मडक्यात? मडक्या नाही ग, अगं ते नाही का, काही जणांचं खाली असतं काही जणांचं वर असतं. मिशी? मिशीन कशी? हो असं नाही म्हणताय, काही जणांची खाली असते काही जणांची वर असते. ते नाही, ते असं चौकोनी असतं बघ. हा मला कळलं, मिठाईचा पुडा. नाही ग बाई. आता बघ, मला जर जेवायचं असेल, आंघोळ करायची असेल, झोपायचं असेल, तर मी कुठे जातो? घरी. हा घरी घरी घरी. तर मी असं चुकून शेजाऱ्यांच्या घरात शिरलो आणि तू समजून त्यांना. मग तिने चांगली ते कानफडत मारली असेल. नाही, त्यांनी मला अच्छा 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 केलं. अरे देवा. त्यांनी मला अच्छा 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 केलं तेव्हा मला कळलं अच्छा अच्छा करणारं घर आपलं नाहीये, आपलं घर शेजारी आहे. ही आहे माझी बायको. मी तुमच्या अंगावर हा. आपल्या घरचा ऍड्रेस, आपला फोन नंबर, आपल्या शेजाऱ्यांचा ऍड्रेस, त्यांचा फोन नंबर, आपल्या नातेवाईकांचे ऍड्रेस, त्यांचे फोन नंबर, हे सगळं नोंदून घेतले की नाही? हो काय? केवढा खर्च आला आपल्याला टॅटूचा. टॅटू मला सांगू नको. अगं पण हे तुझं गोंदवलेलं अक्षर वाचेपर्यंत तो शर्ट मी कशासाठी काढलाय हेच मला आठवत नाही ना. आणि शर्ट काढून रस्त्यावरती फिरायला मी काय सलमान खान आहे का? बरं मला एक सांगा, सगळ्या वस्तू आणल्यात? तू काही आणायला मला बाहेर पाठवलं होतंस का? माझ्या चेहऱ्यावर मूर्ख असं लिहिलंय का? नाही. मग मी तुम्हाला कशाला पाठवेन काही आणायला? मग मला एक सांग, तुम्ही ज्या वस्तू बाहेर घेऊन गेलेलात ना त्या परत आणल्यात का? आणल्या. ही बघ, ही छत्री सुद्धा आणलेली आहे. ट्रेन मध्ये एक माणूस ही छत्री चोरत होता, मी त्याला असा ठोक ठोक ठोकला आणि छत्री परत आणली. घे. तुम्ही आज छत्रीच नेली नव्हती. काय सांगते? मग ट्रेन मध्ये ज्याला ठोकला तो कोण होता? अहो तो छत्रीचा मालक असणार, तो बिचारा आपली छत्री परत मागत असणार आणि तुम्ही त्याला ठोकलात. तर त्याला जाऊन सॉरी म्हणू का मी? नको बाबा नको. एक मिनिट, ही चेन कसली? चेन कुठे दिसते तुला? अहो ही काय? अरे ही चेन इथे कशी आली? मला काय माहिती. हा, ही मला रस्त्यात कुठेतरी सापडली असणार किंवा यातला तो गायब असणार. कोण? अगे तो ग, तो नाही का ज्याची अशी लांब जीभ असते. राक्षस? राक्षस नाही ग, तो नाही का असं सगळ्यांच्या भोवती असा लाळ घोटेपणा करत फिरत असतो. हा, शक्ती कपूर. शक्ती कपूर नाही ग. कोण? त्याला नाही का असे लोक फिरायला घेऊन जातात आणि मग इलेक्ट्रिकचा खांब दिसल्यावर कुत्रा. कुत्रा. ह्यातला आपला कुत्रा गायब आहे. बाबडो. माझं नाव बबडू आहे? नाही हो, आपल्या कुत्र्याचं नाव बबडू. मग इतके दिवस मी त्याला मोती का म्हणत होतो? हे काय झालं ग? हा माझा नशीब फुटल्याचा आवाज होता. त्याच क्षणी मी तुमच्याशी लग्न केलं ना, त्याच क्षणी माझं नशीब फुटलं. मग त्याचा आवाज आत्ता आला? माझ्या बाबतीत हे असं का घडतं मला कळत नाही ग. आता पण ना ट्रेन मधनं येताना एक गंमत झाली ग. झाली का गंमत? तरी म्हटलं बराच वेळ गंमत कशी नाही झाली. ऐक ना ऐक ना, मी ट्रेन मध्ये असं गेलो आणि मला समोर तो हा दिसला. वैभव मांगले. वैभव मांगले नाही ग,
तो हा ग तो हा फणीवाला फणीवाला नाही पाकिटवाला पाकिटवाला नाही ग तो आपला भिकारी. भिकारी नाही ग तो हा, शिर्डीवाले साईबाबा. ए ए ए ए ए ए ए ए ए तुझ्या माहेरच्या लोकांना आपल्यात इन्व्हॉल्व करू नकोस ना. ऐक ना अगं तो हा दिसला ग ज्याला बघून आपल्याला भीती वाटते बघ. वाघ. आता वाघ कशाला येईल विमानामध्ये. अहो तुम्ही ट्रेन मध्ये होतात ना. मग ट्रेन मध्ये तो नाही का रेल्वेचा माणूस असतो टीसी. बघितलं किती सोपं होतं. मग तू कशाला एवढी विमानातनं फिरून आलीस. मी आपली आहे. काय हे पुढे काय झालं ते सांग. हा तर तो टीसी भेटला आणि माझ्याकडे त्याने ते हे मागितलं. काय का ते सांग ना काय मी ते काय सांगणार. का मी काय सांगू. मी फिरून येते ना विमानातून. सांग ना सांग नाही ना नाही सांग तुम्ही ना. आठवा आणि तुम्ही सांगा. अरे मला आठवत नाही. ए बाबू तू ट्रेन मध्ये विदाऊट तिकीट जातोस तेव्हा टीसी तुझ्याकडनं काय मागून घेतो. पैसे पैसे. हा तिकीट. तो माझ्याकडे तिकीट मागत होता. बघितलं एवढं सोपं आहे. ट्रेन मध्ये तुम्हाला टीसी भेटला. हा. त्याने तुमच्याकडे तिकीट मागितलं. पुढे तिथे तेवढ्यात एक मुलगी उभी राहिली. राहिली. हा आणि ती मला म्हणाली तुम्ही इथे बसा आणि तिकीट शोधा. मी म्हटलं थँक्यू व्हेरी मच बेटा. तुझं नाव काय. तेजस्विनी. तुला नाही ग तिला विचारलं तुझं नाव काय. तिला विचारा ना हा मग. तुझं नाव काय. तर म्हणाली अहो असं काय करताय डॅडी मी तुमची मुलगी प्रिया. अगं आपली मुलगी प्रिया होती त्या ट्रेन मध्ये. अहो आपल्याला कुठली मुलगीच नाहीये. आई शपथ. मग ती प्रिया मला कुठे आणि कधी झाली आहे. विचारत परीक्षकांना कसं वाटलं हा रेणुकाताई. फारच अप्रतिम म्हणजे थांबूच नाही हा ऍक्ट असं खरं तर वाटत होतं. फॅन्टॅस्टिक. थँक्यू so much. निर्मितीताई. धम्माल केली तुम्ही दोघांनी. या आता या 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 लवकर. ही जोडी आपल्याला भेटणार आहे लवकरच झी मराठीवर एका नव्या मालिकेतून. मधु इथे अन चंद्र तिथे. तर मला विचारायचं क्रांती काय आहे हा मधुचंद्र. मधु इथे चंद्र तिथे ही झी मराठीवर येणारी एक नवीन मालिका आहे. एका तासाच्या मधुचंद्राच्या गोष्टी आहेत त्याच्यात. त्या मधुचंद्रात जे घडणारे लाईट विनोद आहेत तो एक वेगळा फ्लेवर बघायला मिळेल झी मराठीवर. मधु इथे चंद्र तिथे. द्वारकानाथ संजगिरी यांनी काही गोष्टी लिहिल्या होत्या की मधुचंद्राच्या घडामोडी म्हणजे त्याच्यामध्ये अनयुज्युअल कपल्स जर आले तर त्यांच्याकडनं काय होऊ शकेल. याचा खूप छान सटल आणि अत्यंत अप्रतिम असा साचेबंद असा एक विनोद त्यातनं घडवलेला आहे. वा म्हणजे खुशखुशीत विनोदाचा हा फराळ पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका मधु इथे अन चंद्र तिथे. शुक्रवार आणि शनिवारी रात्री 9:30 वाजता झी मराठीवर. आणि तुम्ही आमचे पाहुणे आहात त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की प्लीज तुम्ही इकडे बसा.